शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन यंदा एका वेगळ्याच रंगात रंगलेला दिसला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमात केवळ शक्ती प्रदर्शन झाले नाही, तर एक खास क्षण घडला ज्यामुळे संपूर्ण शिवसैनिकांचं ऊर अभिमानाने भरून आलं। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे। शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवं नाव दिलं, ते म्हणजे भाऊ। या एका शब्दामागे लपलेला सन्मान, प्रेम आणि विश्वासाचा अर्थ खूप मोठा आहे। 59व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित मेळाव्यात शिवसेनेचे शिंदे गटाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्राने खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंच्या नेतृत्वावर जोरदार टीका करत पक्षाचे वेगळेपण अधोरेखित केले। कार्यक्रमात दोघांनीही उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत शिवसेनेच्या खऱ्या विचारसरणीचा झेंडा आपणच पुढे नेत असल्याचा ठाम दावा केला। त्यांच्या भाषणांमध्ये आक्रमकतेसोबत भावनाही होत्या आणि त्यातच प्रकट झाला एक किस्सा जो प्रेक्षकांच्या मनाला भिडला। या कार्यक्रमात श्रीकांत शिंदे आणि भाजपचे नेते मिलिंद देवरा यांची एक खास मुलाखत घेतली गेली। ही मुलाखत त्यांच्या अलीकडच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर आधारित होती। केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर नंतर जगभरात पाठवलेल्या शिष्टमंडळापैकी एका श्रीकांत शिंदे होते। या दौऱ्यात झालेल्या एका खास प्रसंगाचा उल्लेख करताना श्रीकांत शिंदे म्हणाले, मी मोदींची सोबत असताना अनेकांनी विचारलं, मोदीजी काय बोलले? त्यांनी आम्हा सर्व शिष्टमंडळाचं कौतुक केलं। देशाची बाजू अतिशय प्रभावीपणे मांडली गेली, हे त्यांना आवडलं। त्याच वेळी ते मला म्हणाले, श्रीकांत भाई, आता तुम्ही भाऊ झाला आहात, चांगलं काम केलं। हा प्रसंग ऐकवताना खुद्द श्रीकांत शिंदेही थोडे भावुक झाले होते। देशाच्या पंतप्रधानांकडून मिळालेला हा सन्मान केवळ एका खासदारासाठी नाही, तर संपूर्ण शिवसेनेसाठी गौरवाची गोष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। श्रीकांत शिंदेंनी पंतप्रधानांशी झालेला हा संवाद सांगितल्यावर भाषणात एकनाथ शिंदे यांचाही स्वाभाविक अभिमान व्यक्त झाला। श्रीकांतला मोदींनी भाऊ म्हटलं, हे केवळ त्यांचं वैयक्तिक यश नाही, तर संपूर्ण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं यश आहे। माझं ऊर अभिमानाने भरून आलं, असं ते म्हणाले। पुढे ते हे म्हणाले की शिवसेनेचे 2 खासदार देशाचं प्रतिनिधित्व करत आहेत, हे आमच्यासाठी सन्मानच आहे। मोदींच्या नेतृत्वाखाली आमची पिढी जगाच्या व्यासपीठावर देशाची बाजू मांडते, यापेक्षा मोठा अभिमानाचा क्षण कोणता? भारतीय राजकारणात नावांना आणि विशेषणांना खास महत्त्व असतं। भाऊ हे नाव महाराष्ट्रात प्रचंड भावनिक वजन असलेलं विशेषण आहे, ज्याच्यावर लोकांचा विश्वास आहे, जो सर्वसामान्यांसाठी धावून येतो, जो आपलासा वाटतो त्याला भाऊ म्हणतात। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः श्रीकांत शिंदेंना हे नाव दिल्याने याचं महत्त्व अधिक वाढतं। श्रीकांत शिंदेंनी आपलं कर्तृत्व, नम्रता आणि कार्यक्षमता यांच्या जोरावर हे नाव मिळवलं आहे। या घटनाक्रमातून एक गोष्ट स्पष्ट झाली, एकनाथ शिंदेची पिढी आता राजकारणात केवळ उपस्थिती दर्शवत नाही, तर केंद्र सरकारच्या विश्वासास पात्र ठरत आहे। एकीकडे शिवसेनेचा पारंपरिक वारसा सांभाळण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे आधुनिकतेचा, कार्यक्षमतेचा आणि केंद्राशी सलोख्याचा मार्ग निवडत आहेत। वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम राजकीय आक्रमकतेपेक्षा एका भावनिक क्षणासाठी लक्षात राहील। बाप आणि लेकाने एकत्रितपणे मिळवलेला सन्मान, त्यातून व्यक्त झालेला अभिमान आणि कार्यकर्त्यांसमोर मांडलेली ही प्रेरणादायी गोष्ट, या सर्वांनी मेळाव्याला विशेष रंग दिला। भाऊ हे नाव आता केवळ श्रीकांत शिंदेच नाही, तर शिवसेनेच्या नव्या पिढीचं प्रतीक ठरलं आहे। शिवसेनेच्या इतिहासात वर्धापन दिनाचे अनेक मेळावे गाजले, पण 2025चा वर्धापन दिन श्रीकांत शिंदेंना मिळालेल्या भाऊ या नावामुळे कायम लक्षात राहील। पंतप्रधान मोदींनी दिलेला हा सन्मान केवळ राजकीय नव्हे, तर एक भावनिक बळही आहे आणि या नावाच्या सावलीत पुढील राजकीय दिशा ठरणार हे नक्की। या संदर्भातील राजकीय विश्लेषणासाठी पात्रा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।